यवतमाळची प्रत्येक मोठी बातमी सर्वप्रथम सर्वात विश्वासार्ह. आपण पाहत आहात यवतमाळ न्यूज, तुमचा आवाज, तुमचं व्यासपीठ, जिल्ह्याची ओळख, तुमचा विश्वास. प्रभाग 20 मधील समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांचा नगर परिषदेला जाब. यवतमाळ दिनांक 3 सप्टेंबर 2025. शहरातील प्रभाग क्रमांक जुना 20, नवीन क्रमांक 17 येथील नागरिकांना पाणी, रस्ते, कचरा संकलन, नाल्यांची सफाई अशा मूलभूत सुविधांचा गंभीर तुटवडा जाणवत असल्याने नागरिकात प्रचंड नाराजी आहे. याच कारणामुळे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नेत्यांनी पुन्हा एकदा नगर परिषदेवर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. या आंदोलनाचे नेतृत्व शहरप्रमुख श्री विनोद पवार यांनी केले. जानेवारी महिन्यात झालेल्या आंदोलनानंतर देखील परिस्थितीत सुधारणा न झाल्याने कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. हे आंदोलन माननीय खासदार संजयभाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हा प्रमुख किशोर इंगळे, विधानसभा संपर्क प्रमुख संतोषभाऊ ढवळे यांच्या नेतृत्वात व विभाग प्रमुख सचिन पिल्लेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयातून आयोजित करण्यात आले. कचरा संकलन व नाल्यांची समस्या कायम. घंटागाडी कचरा संकलन आणि नाल्यांची सफाई ही अत्यावश्यक कामे विस्कळीत असल्याचा ठपका आरोग्य अधिकारी कपाटे साहेबांवर ठेवण्यात आला. यावेळी त्यांनी कचरा संकलनाचे वेळापत्रक नियमित ठेवण्याची आणि नाल्यांची दररोज सफाई करण्याची लिखित हमी दिली. डेहनकर लेआउट, मालाणी नगर आणि शेख युनुस यांच्या घराजवळील नालीचे सिमेंट काम पुढील 8 दिवसात पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्रिवेणी नगर, जिंद्रान नगर, अजिज्जा नगर या भागातील डांबरीकरणातील उर्वरित कामे पावसाळ्यानंतर पूर्ण केली जातील असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. रस्ते, लाईट, मुरुम व स्वच्छतेसाठी ठोस निर्णय. वसीम लेआउटमध्ये साचलेल्या चिखलावर उपाय म्हणून मुरुम टाकण्याचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. सवालाखे लेआउट व रुक्मिणी नगरमधील पोलवर स्ट्रीट लाईट बसवण्याची मागणी मान्य करण्यात आली. बसवेश्वर नगर येथील खराब सिमेंट रस्त्यावर मुरुम टाकून रस्ता चालण्यायोग्य केला जाणार आहे. 2 दिवसात कचरा उचलण्याची मोहीम पूर्ण करून त्याची थेट पाहणी अधिकाऱ्यांनी करण्याचे ठाम आश्वासन दिले. गुंठेवारी विकास अधिनियम नियमित करण्यासाठी 1 महिन्यात जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत नागरिकांची बैठक होईल अशी लिखित हमी देण्यात आली. शहरप्रमुख विनोद पवार यांची प्रतिक्रिया. पत्रकारांशी बोलताना शहरप्रमुख विनोद पवार म्हणाले, प्रभाग क्रमांक 20 अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिला आहे. या भागाचा सर्वांगीण विकास करणं ही आमची जबाबदारी आहे. नगर परिषद, आमदार खासदार निधी, विविध शासकीय योजना जिथून निधी मिळेल तिथून आम्ही विकासासाठी प्रयत्न करू. विकास हे आमचे वचन असून त्यासाठी प्रसंगी आम्ही प्रशासनाला जबाबदार धरणार आहोत. पक्ष पदाधिकाऱ्यांची मजबूत उपस्थिती. या आंदोलनात जिल्हा संघटक असिफ अली काझी, नाभिक समाजाचे जिल्हा संघटक गजानन अवधूतकार, शहरप्रमुख अतुल गुल्हाणे, सय्यद रिजवान हाशमी, राहुल वखरे, पवन शर्मा, असलम शेख, साबू समद भाई, मोहम्मद युनुस, शेख नूर ठेकेदार, इरफान शेख, राहिल शहा, अयाज खान, गुड्डू खान, आसिफ खान, साबीर शेख, युनुस खान, पपपू काझी, मोहन पालीजी यांसह शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी आशा व्यक्त केली की या ठाम आंदोलनामुळे प्रशासन अखेर जागे होईल आणि प्रभाग क्रमांक 20च्या विकास कामांना गती मिळेल. अंधर्व आमुचा शिवसेना शिवसेना शिवसेना
जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना.